उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी बर्फवृष्टी देखील होतीये। याचा फटका जालन्यातल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। जालन्यामधील मोसंबी मार्केट आजपासून 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलाय। उत्तर भारतात थंडी वाढल्यानं मोसंबीची मागणी घटलेली आहे। मोसंबीला 3 रुपये ते 10 रुपये किलो पर्यंतचा निचांकित दर मिळतोय। त्यामुळे उत्तर भारत सोडून इतर ठिकाणी मोसंबी निर्यात करावी, यासाठी अर्जुन खोतकरांनी कृषी मंत्री कोकाटे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। आता कृषी मंत्री म्हणून माझी पहिली मागणी तुमच्याकडे बोला की काय झालं, जालना हे मोसंबीचं हब आहे। बरोबर। आणि आता उत्तर भारतामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी असल्यामुळे मार्केट नाही। देशात कोणत्या भागामध्ये मोसंबी जाऊ शकते बरोबर एकदा तुमच्या अधिकाऱ्याला सांगा ना, कारण की इकडे मातीमोल भावाने मोसंबी चालली, म्हणजे रस्त्यावर लोक फेकून द्यायला लागले। तर थोडासा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, काहीतरी विचारून आजच माहिती घेतो। आज सचिवांना बोला, तुमच्या कमिशनरला बोला, आणि मग देशात उत्तर भारताच्या ऐवजी दुसऱ्या दक्षिण भारतात कुठे पाठवलं तरी पहा। ठीक आहे। ओके ओके, थँक्यू।